दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज। हम शहर को आगे बढ़ाने लगे, जिनसे अपना दौर संभला नहीं ठीक से, वो हमें रास्ता बताने हम किसी से मतलब की दोस्ती नहीं करते। गाँव में हम तुम्हारे जैसे बूढ़े बूढ़े घरों का सौदा नहीं करेंगे। आज नवनिर्वाचित सदस्यांची नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा होती आणि तिच्यात आम्ही 30 मुद्दे मांडले होते, जे विकास कामांचे। त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे लोकांपुढे गेलो होतो, जाहीरनाम्याचे आम्ही काही त्यांना मुद्दे होते आमचे। प्रॉपर्टी टॅक्स, पाण्याचे दिवस कमी करणे, 230च्या खाली जे घरपट्टी आहे तिला 230 स्क्वेअर फूटच्या खाली जे घरं आहे त्यांची घरपट्टी माफ करणे, असे मुद्दे होते, बरेच मुद्दे होते। त्याच्यात अगोदर विचार विनिमयासाठी घेतलेले आहेत आणि त्यानंतर सर्वांसमोर पारदर्शकरित्या आम्ही भविष्यात त्यांना मांडूनच पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही पुढची कारवाई करू त्या मुद्द्यांवरती। त्यांनी याबद्दल काही गैरसमज नाही करावं मला असं वाटतं। विरोधकांनी फक्त त्याच्यात काही शंका उपस्थित केल्या, त्यांना आम्ही त्याच्या शंकेचं क्लिअर केलं आणि काही ठिकाणी 2 ठिकाणी हरकती घेतल्या गेल्या। त्या मुद्द्यावरती सामूहिक आम्ही हरकती घेतलेल्या आहेत। काही जुने प्रशासक काळात काही निर्णय झाले होते, ते निर्णय आम्हाला मान्य नव्हते किंवा ते आम्ही अभ्यास करणार आहेत आणि त्यानंतर पुढे कारवाई करणार आहेत। काही कामं झालेले आहेत, काही रस्त्यांचे कामं असतील, काही योजना चालू असतील, त्या आढावा घेतल्यानंतर आम्ही ते सर्व जनतेसमोर मांडू। आता 2 महिने झालेले आहे। आम्ही सुरुवातीलाच ज्यावेळेस इलेक्शनचं रिझल्ट लागलं त्या दिवसापासून सांगत होतो की आम्हाला सुरुवातीला 5-6 महिने लागतील। माझ्या जुन्या बाईट पण तुम्ही बघून घ्या। हे विकास कामं आपल्याला 5 वर्ष कामं करायची आहे। 2 महिन्यात तर तुमचे काही आम्ही आता उपाध्यक्ष निवड झाल्या, समित्या निर्माण झाल्या, तुमची आता पहिली मीटिंग आहे। आता हळूहळू कामं चालू होतील, सुरू होतील कामं, एवढं सांग। मोठ्या तर लोकांना जास्त अपेक्षा नसते, लोकांना चांगला रोड पाहिजे असतो, स्वच्छता पाहिजे असते आणि पाण्याचा प्रश्न थोडासा आहे, तो सर्वच तालुक्यात आहे। मी लोकांना म्हणजे सांगतो की बाकी ठिकाणी मी सर्व तालुक्यांची माहिती घेतली, आजूबाजूच्या 5 तालुक्यांची, तिथे 9 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, त्यापेक्षा आपल्याकडे आम्ही 3 ते 4 दिवसाचं ठेवलेलं। आम्ही 4च्या 5चे आम्ही 3 दिवस केले। आता 3 दिवसानंतर पाणी पुरवठा। काही ठिकाणी लिकेजेस खूप झालेले आहे। हे 5 वर्षात जेवढे लिकेज झाले, या 2 महिन्यात तेवढे लिकेज झाले, त्याचे कारण आम्ही शोधतोय किंवा कोणी हेतू पुरस्कार करत असेल तर त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। एवढं त्याच्याबद्दल आम्ही माहिती घेतो, चौकशी करतोय। त्याच्याबद्दल अगोदर बोलणं थोडं चुकीचं राहील, कारण काही लोकांनी कॉन्ट्रॅक्ट सोडलेले, मध्ये सोडलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांनी हातवरती करून दिलेले आहेत। त्यामुळे थोडं आम्ही आमच्या लेवलला नगरपालिकेच्या माध्यमातून ते कामं करून घेतो जनतेसमोर। जनतेला आता ह्या गोष्टी नाही सांगू शकत, ते आमची जबाबदारी आहे। तर आता मार्च एंडिंग नंतर सर्व नवीन तरतुदी होतील, त्याच्यात नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जातील आणि चांगल्या गोष्टी घडतील। आता आजच्या मीटिंगचा एक विशेष म्हणजे जे 100 खाटांचं आपलं बेड आहे हॉस्पिटल, तो अंमळनेरच्या जनतेसाठी आम्ही करणार आहे। आणि दुसरा विषय म्हणजे असा, जे मागील सभेचे इतिवृत्त राहतात, जे मागील काळातील जे झालेलं आहे
त्याला आमचा विरोध आहे आणि जे प्रशासकीय कामामध्ये झालेले त्यांच्या हो त्याला बी आमचे सविस्तर अभ्यास करून निर्णय घेऊ आम्ही. अंबरनाथ नगरपालिकेची ही पहिली सभा होती आणि ही ऐतिहासिक सभा ठरलेली आहे. सुमारे 4 तास ही सभा चालली. या सभेत प्रत्येक विषयावर बारीक चर्चा झाली. विरोधकांचं आम्ही पूर्णपणे समाधान करून दिलेलं आहे. आम्ही जो मालमत्ता हस्तांतरण फी आहे ती 2% आपण 1% करण्याच्या जाहीरनाम्यामध्ये आमचे नेते श्री दादा यांनी आश्वासन दिलेलं होतं. त्यानुसार आम्ही तो 1% करण्याचा ठराव आजच्या मीटिंगमध्ये मंजूर केलेला आहे. मी सदर तर मीटिंगमधूनच सोडून जाते कारण मला दुसरे कार्यक्रम असल्यामुळे. मीटिंगमध्ये सदरचेच विषय होते. सगळे जे वार्षिक निविदा काढल्या जातात आपल्या वीज असेल, मेंटेनन्स असेल, रस्त्याचं मेंटेनन्स असेल, पाणी पुरवठ्याचं असेल, जे काही मेंटेनन्स असतो रोजचा त्याचे विषय आहेत. आणि महत्त्वाचा विषय होता आमचा नमो उद्यान गार्डनचा. ते कुठं करण्यात यावं तर आम्ही सजेशन दिलं आहे की ताडेपुराण आल्यावर आधीच तिथं सुशोभीकरण चालू आहे. तर जर का तिथं गार्डन झालं तर एक आम्रशुली टेकडी, मंगळग्रह आणि ताडेपुराणाला असं 3 पर्यटन स्थळं एका ठिकाणी आल्यानंतर नागरिकांची सुविधा होईल असं आम्ही सुचवलेलं आहे. तर आता सभागृहांनी बघावं काय मान्य करावं नाही असं. ओके, थँक्यू.